कला दर्पण न्यूज। चांदी उद्योगावरील जीएसटीचा बोजा कमी करण्याची मागणी, हुपरीच्या उद्योजकांचा शासनाकडे आवाज। देशातील प्रमुख चांदी उत्पादन केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हुपरीतील चांदी उद्योग सध्या वाढत्या कच्च्या मालाच्या किमती आणि कारभाराच्या दुहेरी संकटाला सामोरं जात आहे। गेल्या काही वर्षात चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याने उद्योगाचं आर्थिक गणित विस्कळीत झालं असून त्याचा थेट परिणाम व्यापारी, कारागीर आणि ग्राहकांवर होत आहे। या पार्श्वभूमीवर चांदी उद्योगावरील जीएसटीचा दर कमी करून उद्योगाला दिलासा देण्याची मागणी हुपरी चांदी उद्योग फाउंडेशनने केली आहे। कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या उद्योग परिसंवादात फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य जीएसटी आयुक्त नीरज कंसल यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। यावेळी चांदी उद्योगासमोरील आर्थिक व प्रशासकीय अडचणींचा सविस्तर आढावा मांडण्यात आला। फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी सांगितलं की चांदीच्या किमतीत गेल्या काही वर्षात 4 ते 5 पट वाढ झाली, मात्र जीएसटीचा दर पूर्ववत राहिल्याने व्यवहारांवरील कराचा भार प्रचंड वाढला। परिणामी ग्राहकांची खरेदी क्षमता कमी होत असून बाजारातील उलाढालही घटत आहे। विशेषतः लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी ही परिस्थिती चिंताजनक ठरत आहे। हुपरीतील हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह चांदी उद्योगावर अवलंबून आहे। त्यामुळे उद्योगाला चालना देण्यासाठी चांदीवरील जीएसटी कर दर कमी करणं, नोंदणी व लेखा परीक्षणासाठी लागू असलेल्या आर्थिक मर्यादा वास्तव परिस्थितीनुसार वाढवणं तसेच लघु उद्योजकांना सुलभ कर प्रणाली उपलब्ध करून देणं आवश्यक असल्याचं मत उद्योजकांनी व्यक्त केलं। परिसंवादात मुख्य जीएसटी आयुक्त नीरज कंसल यांनी उद्योग क्षेत्रातील समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या। चांदी उद्योगाशी संबंधित सर्व मागण्या केंद्र शासनापर्यंत पोहोचवून त्यावर सकारात्मक विचार करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन त्यांनी या बैठकीत विविध उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनीही कर प्रणालीतील अडचणी, वाढते अनुपालन खर्च आणि लघु उद्योगांसमोरील आव्हानांबाबत आपली मतं मांडली। चांदी उद्योग फाउंडेशनच्या वतीने चैतन्य देशपांडे, मोहन खोत, विलास जाधव, सुदर्शन खाडे, गौरव पोद्दार, प्रणील काटकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। चांदी उद्योग हा केवळ हुपरीच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून हजारो कारागिरांच्या रोजगाराचा आधार आहे। त्यामुळे उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी कर रचनेत आवश्यक सुधारणा करून शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.